4 ते 5 तास प्रवास करून आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत आमच्या गावी. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, मनाला वेध खातं असं हे वातावरण आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं हे आमचं चिखलगाव गाव. आणि हा असा होता माझा प्रवासाचा हा व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. अतिशय हिरवा शालू नेसून असा हा निसर्ग आलेला आहे, अतिशय नवा नवरीसारखा. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कटाई ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही निघालेलो आहोत ऐरोलीवरून. तर ऐरोली टू आमचा भोर म्हणजे हा गावचा प्रवास आणि हा सुखद अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा. पावसाळ्याचे दिवस आहेत, अतिशय सुंदर वातावरण आहे आणि प्लस गावचं जे वातावरण आहे ते तर खूपच सुंदर असतं. आणि हा व्ह्यू आणि हा आमचा जो प्रवास आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. सो बघा, आता आम्ही चाललेलो आहे आमचा हा ऐरोलीपासून भोरपर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करते. आणि आत्ता गावी जाण्याचं कारण जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. सो सुरुवातीला मी दाखवणार आहे हा प्रवास. सो आता आम्ही निघालेलो आहोत ऐरोलीवरून. तर बघूया आणि चला मी दाखवते की आता पाठीमागे गाडी आम्ही थांबलो आहे आणि एका ठिकाणी जे MIDC आहे रिक्षा स्टँड, तर त्या ठिकाणी थांबून तिथे एक छान वडापाव मिळतो. तर तो वडापाव घेण्यासाठी थांबले, तर ते दादा गेले तिकडे आणि तो घेऊन येतात. सो चला आणि एन्जॉय करूया. जोपर्यंत वडापाव वगैरे येतो तोपर्यंत इकडे बघा LP MIDC रिक्षा स्टँड आहे इकडे. आणि ह्या ठिकाणी आम्ही गाडी उभी केली आहे आणि आता वडापाव वगैरे घेतो. तोपर्यंत इथे एक छोटंसं मंदिर दिसलं. आता हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर ह्या गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ आपण आता दर्शन घ्यायचं आहे आणि आपला पुढचा प्रवास आहे तो आपण सुरू करतोय. बाजूला बघा इथे आता ताईंनी दर्शन तर झालंय. सो आता हे सुंदर असं जास्वंदीचं फूल आपल्या लाडक्या बाप्पासाठी आता वाहते मी. आणि हे फूल जे आहे ते आपण आणि इकडे जे आहे ते साईबाबांची मूर्ती आहे. तर गणपती बाप्पा मोरया. बाप्पाला नमस्कार करून आता आपण निघूया. तिकडे कोपऱ्यावरती बघा एक छान असा वडापाव मिळतो. तर दादा तिकडे गेलेला आहे. गाडी इथे उभी करून आम्ही आता हा असा पुढे आपला पुण्याचा जो प्रवास आहे तो कंप्लीट करणार आहे. या ठिकाणी गरमागरम पॅटीस झाले आणि आता पॅटीस जे आहेत ते खाऊन घेते तोपर्यंत. पॅटीस सोबत हिरव्या मिरच्या आणि चटणी आहे. तर असा हा आमचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर खंडाळा घाटात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पावसाने थोडीशी चालू केलं, पाऊस चालू झाला होता. तर असा हा पावसाचा आनंद घेत अतिशय सुंदर वातावरणामध्ये आम्ही चाललो होतो गावी. तर आता चाललो आहे गावी, पाऊस पण चालू झाला आहे.
बघा आम्ही फूड कार्निवल जे आहे एक्सप्रेस हायवेला तर तिकडे थांबलो आहे आणि आत्ता जरा थोडंसं फ्रेश होतो आणि त्यानंतर पुढचा जो प्रवास आहे तो आपण करूया कंटिन्यू. इकडे बघा पाठीमागे सर आणि डॅड बघा काय करतात. आता थोडंसं फ्रेश होतो ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणावरून पुन्हा आता पुढे चालू जायचं आहे आपल्याला. आई बघा काय चाललंय आईचं. तर आता ह्या ठिकाणी बघा दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि आम्ही आता कापूरवाडला आलो आहे आणि ह्या ठिकाणी गाडी बघा पार्क केली आहे आणि त्या ठिकाणातून तो खालून एक बोगदा आहे त्यातून आपल्याला सरळ यायचं इकडे आणि त्यानंतर इकडे आहे रिअल फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे खूप ढाबा येतो आणि खूप छान प्रकारचे टेस्ट ह्या ठिकाणी असते त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस येतो ते ह्या ढाब्यावरती जेवण करतो. सो आत्ता लंच करून घेऊया. तनिष्का भूक लागली आहे का? येस. आता आमच्या सगळ्यांच्या पोटात ओरडा लागलेले आहेत कावळे. सो चला आता पटकन जाऊया आणि जेवण करून घेऊया. या ठिकाणी आमचं जेवण झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं जेवण होतं. टेस्ट पण सगळी छान होती. जर तुम्ही ह्या साईडला आलात तर कापूरवाडी ह्या हॉटेलमध्ये ह्या ढाब्यावरती थांबायला नक्की विसरू नका. आणि खूप छान अशी तिकडची टेस्ट एक नंबर सगळे छान म्हणजे पालक डाळ असेल चना मसाला असेल कारण की व्हेज खायचं होतं आज कारण की पूजा करायची तर त्याच्यामुळे आज आम्ही व्हेज मेनू डिसाईड केला. स्वराला कसं वाटलं? खूप चांगलं. टेस्ट कशी होती? टेस्ट हां तर खूप छान असं जेवण होतं आणि अतिशय मस्त असं जेवण झालं. नेक्स्ट टाईम तुम्ही जर कधी या ठिकाणी आलात या ठिकाणी यायला नक्की विसरू नका. आता आम्ही चाललो आता परत प्रवास चालू करूया आपलं. स्वच्छ पाणी घेऊन पियायला तेव्हा तुम्हाला बोला. असा हा प्रवास करत असताना हळूहळू आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी आणि थोड्याच वेळात आता आम्ही जे आहे ते आमच्या गावी म्हणजे भोरमध्ये पोहोचणार आहोत. आणि इकडे बघा आता आम्ही पोहोचलेलो आहोत भोरमध्ये. तर इकडे बघा पलंगे मटन शॉप आहे जे फेमस बिर्याणी आणि मटन या ठिकाणी मिळून जातं. तर भोरचा पुढे गेल्यानंतर भोरचं हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आहे आणि आता ह्या ब्रिजवरून आपण चाललेलो आहोत भोरमध्ये. पुढे जे आहे ना भोरचं स्टँड आहे ज्या ठिकाणी बस वगैरे लागतात आणि ह्या ठिकाणावरून जे आहे ते आपण मुंबई वगैरे असा प्रवास करू शकतो. इकडे हा भोरचा सेल्फी पॉईंट आहे समोर. या ठिकाणी आता भोरमध्ये पोचलेलो आहे आणि ते हार घेतला आहे आम्ही गौरीनंदन फ्लावर्समध्ये आणि फणस पण होते. आता चाललोय. नाही घर दिसलं पाहिजे ना म्हणून. काच राधा निवास सडाचं. फुल खतरनाक पकडलाय मोबाईल सर्व काही तरी हालतोय. घर आएंगा घर 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 घर. आम्ही आलेलो आहे आमच्या पप्पा डायरेक्ट घराकडे न्या. पिंक कलर दिलाय राधा कामी लग रहा है मेरे को तो. एक हात मारलाय टाइमर येतो सुन आहे वाईट वाला आम्ही गेलो तेव्हा तेच होता काय करतो तरी काय. फायनली 4 ते 5 तास प्रवास करून आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत आमच्या गावी. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. मनाला वेळ खातं असं हे वातावरण आहे
जो निसर्गाचं सौंदर्य काय असतं हे जर पाहायचं असेल तो पावसाळ्यामध्ये नक्की गावी आहे असं मी सांगेल. तर आजचा हा व्हिडिओ जो होता तो मी हा प्रवासाचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते अजून आम्ही गावी का आले ह्याचं कारण सांगणार आहे. तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपलं चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत